सो अजून चांगलं करू. अजून आमच्या प्लेयरनी सपोर्ट केला तर आम्ही अजून चांगलं खेळू आणि आम्ही अजून प्राईजमध्ये वरती येण्याचा प्रयत्न करू. जो आमचा सेमीफायनल टॉप 6मध्ये आम्ही जो हरतात आहे ते आमच्या प्लेयर लोकांनी अजून साथ वगैरे दिली तर आम्ही अजून वरती जाऊ आणि चांगलं खेळू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला खूप मजा येते. इकडे कधी कोणाचं काय होऊ शकते काय सांगू नाही शकत. खूप भारी ग्राउंड आहे. खूप चांगला होईल. हे होते यशवंती मॅच. नेक्स्ट मॅच झाले सुरुवात. बॅटिंग करतील दिबिशा तेजस सलभेन आणि फिल्डिंग करणार आहेत जेसीसी. मॅच जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती हलकासा बदल घेऊन जातोय मृदुल मेहर यांच्या दिशेने. ऑल टू कॉम बॉक्स. थँक्यू. हॅलो चिक येस थँक्यू कौस्तुभजी मेहर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कुळे लोकांचे कुळदैवत अर्थात आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय पाहतोय वसई तालुक्यातील अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं एक मानाची, एक सन्मानाची, एक अभिमानाची अर्थातच पर्व पहिलं पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं आणि पर्व पहिला मध्ये येत असताना ग्रुप डी आणि ग्रुप डी मधील 2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील लढत आपल्या भेटीला येते. एकीकडे जेसीसी आहे अर्थातच जीवदानी क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विपक्षामध्ये वसई तालुक्यातील एक बरा मोठा संघ अर्थातच दिविशा तेजस 11. 2 सलामीवर बॅटर आहेत. दुसरीकडून रुपेश सोनार आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत रुपेशनं केलेला मैदानामध्ये ती ॲक्युरेसी आणि त्याला सन्मान देत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव ही धावफलकामध्ये येते. एकीकडे नितेश पाटील नवापूर गावचा सुपुत्र मिस्टर AK-47 आणि त्याच्या सोबतीनं करण गवळी अर्थातच बाबू या नावाने एक वेगळी त्यांना प्रसिद्धी आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नाही. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर 4 धावा येतात. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. यस धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर येतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी वरून येतोय अवघ्या 10 ते 11 वर्षांचा हा खेळाडू. परंतु वरूनला ज्या वेळेला आपण पाहतोय ना त्या वेळेला तो बिहार मधील एक खेळाडू आठवतो अर्थातच वैभव सूर्यवंशी ज्यानं जगातील सर्वाधिक मोठी डिफिकल्ट लीग अर्थातच जे इंडियन प्रीमियर लीग IPL आणि त्या IPL मध्ये 35 चेंडूमध्ये शतक ठोकण्याचा एक वेगळा विक्रम केला होता. असे खेळाडू आणि त्या वेळेला हा वरून सातत्यानं डोळ्यासमोर येणारा हा खेळाडू एक आत्मविश्वासानं वरून सातत्यानं मैदानामध्ये इतकंच म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे अलग लेवल के बुलंद है. आणि तो हौसल्यानं सातत्यानं ते ॲक्युरेसी वरूनची देखील आपण मैदानामध्ये पाहिले. आता डिफिकल्ट टास्क आहे वरूनसाठी. वसई तालुक्यातील मातब्बर खेळाडू 2 वरूनच्या विपक्षात. एकीकडे करणला पाहतोय. दुसरीकडून यंदाच्या सीझन मध्ये सर्वाधिक जास्त लहरामध्ये आणि सर्वाधिक जास्त मालिकावीर पटकावणारा खेळाडू अर्थातच मिस्टर AK-47 नितेश पाटील यावेळेला स्ट्राईक एंडला उभा आहे. यस वैभव. चला आयोजकांनी आपली डावीकडचे स्क्रीन आहे आणि त्या ठिकाणी वैभव काहीतरी दर्शवत आहेत की तिथे ते बॅनर आहे ते थोडंसं नीट करायचंय. तुर्ताच मॅचच्या दिशेनं पुन्हा आपण एकदा वळतोय. यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. करण गवळी ज्याला मैदान सोडावं लागतंय. येस नक्कीच
शिवबांचा उल्लेख आणि शिवबांच्या नावानं हे शिवछत्रपती चषक आपण पाहतोय. अरे हजारो असतील धर्म, लाख असतील जाती, परंतु सर्वांना एकत्र आणणारा एकच राजा शिवछत्रपती. मॅचच्या दिशेनं शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू. नयन कालुस्टे पहिल्या चेंडूवर, चेंडू सीमारेखा पार, चौकार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, हे लागला पार, लागला पार, लागला पार, लागला पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. यस, शिवरायांचा सातत्यानं डीजेमॅनच्या माध्यमातून देखील तो उल्लेख केला जातोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 12 धावा धाफकावर येत असताना संपूर्णतः आमची डीबीएनची टीम मॅचकडे कमी ध्यान, परंतु आमचे साथी समालोचक, आमचे संपूर्णतः ऑपरेटर त्यांच्यावर जास्त फोकस. सातत्याने ते एक वेगळं प्रेम आहे डीबीएनचं आमच्यावर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. अभिषेक अर्थातच लल्ला गोलंदाजी मार्कवर आहे. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 13 धावा धाफकावर येतात. संपूर्णतः आयोजक आणि आयोजकांचं देखील नामोल्लेखन करणं तितकेच गरजेचं. आफ्टर लॉंग टाइम आता येतोय चेंडू, डायरेक्टली बॅनरला लिहून आदळतोय. अर्थातच काय तर मनीष मोरिया साहेब यांच्या माध्यमातून डायरेक्ट जर का बॅनरला चेंडू आदळतोय तर आकर्षित आणि सुबक अशी कॅप देखील देण्यात येणार आहे. कालच्या दिवसापासून संपूर्णतः आयोजक देखील या क्षणाची वाट पाहत होते आणि फायनली तो चेंडू नयन कालुस्टेचा येऊन बॅनरला आदळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक विक्रम खऱ्या अर्थानं किशोरदादा पाटील लगातारचे 3 चौकार, त्यानंतर विघ्नेश साखळतोडेला आपण पाहिलं होतं. आणि आजच्या दिवसात ग्रुप डी मध्ये येत असताना नयन कालुस्टेचा आता फायनली तो बॅनरला चेंडू येऊन आदळतोय. अर्थातच कॅपचा तो मानकरी मनीषदादा मोरिया यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर केलेली कॅप असेल. परंतु मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 2.2 चेंडूंचा खेळ, 18 धावा धाफकावर आहेत. अभिषेक लल्ला गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक थोडंसं महागडं, दुसरं षटक वरूनचं ॲक्युरेसीचं, आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो न्यू बॅटर जिग्नेश वजे जगा येतोय. चांगला खेळ मैदानामध्ये. नितेश पाटील आतापर्यंत संत गतीने सुरुवात आहे. आक्रमकतेचा सितारा म्हणून नितेश या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु तितक्याच चांगली फील्ड यावेळेला. परशुराम पाटिल, गंभीर पाटिल, नाम तो सुनाई होगा और किरदार भी देखा होगा. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 20 धावा धाफकावर येतात. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. जिग्नेश दुसरीकडून पहिल्याच चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न केला जातोय. सिंगलनं पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 संघ कागदीपत्र तितकाच मोठा एक्सपिरियन्स आहे. एकीकडे JCC पाठच्या 15 ते 20 वर्ष झाले अंडरआर्म क्रिकेट अगदी जवळून या खेळाडूंना पाहिलं. दुसरीकडून दिविशा तेजस 11 शेवट पुन्हा एकदा गोड आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ, धाफकावर 25 धावा येतात. सवारी भवानी चौकामध्ये रे, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये रे, चौकामध्ये. पंचवीस धावा धाफकावर येतात. तिसरं षटक आतापर्यंत थोडंसं महागडं शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता दिलीप शर्मा सोनूभाई आहे. खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे उगम दाते म्हणून या व्यक्तीकडे पाहिलं जात आहे. VVPL सारखी स्पर्धा असेल. आता एक तो उल्लेख करावासा नक्की सातत्यानं वाटतंय. आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन फक्त अंडरआर्म पुरता मर्यादित नाहीये, तर वसई तालुक्यातील सर्वाधिक मोठी लीगची स्पर्धा अर्थातच VVPL सारखी स्पर्धा असेल. आता
लेदर क्रिकेटमध्ये देखील आपलं असोसिएशन एक वेगळं पाऊल टाकत असताना अर्थातच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन पाऊल सातत्यानं एक युनिक आयडियाज नवनवीन संकल्पना आणि तो व्यक्ती यावेळेला गोलंदाजी मार्कवर अर्थातच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे उगमदाते दिलीप शर्मा सोनूभाई यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. न्यू बॅटर निलय येतोय. निलेश पहिलीच सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना दिविशा तेजस 11 संघ म्हटला तर एक मोठा फलंदाजी मार्कवर एक मोठा भरडा आहे. अष्टपैलू खेळाडू नितेश पाटील आतापर्यंत शांत संयमी खेळ आणि त्यानंतर आक्रमण करणं जाणतोय, परंतु यावेळेला आक्रमणाच्या नादात येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. नितेश पाटील AK-47 ज्याच्या खेळाला लागतो पूर्णविराम. आंबा तांदळाचं पाणी रे आंबा, पाणी गजानन लाली लाले रे लाली लाले, पाणी गजानन लाली लाले रे लाली लाले. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. न्यू बॅटर लॉसन दादा कोरिया. 2 असोसिएशन पदाधिकारी आता एकमेकांच्या विरोधात आहेत. 2 जवळचे मित्र परंतु मैदानामध्ये आता एकमेकांच्या विरोधात आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफलक 29. शेवटच्या चेंडूंचा यस वैभवदा 1 रन कंप्लीट. अर्थातच धावफलकावर 29. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा नीला स्ट्राईक एंडला. यावेळेला पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार आणि चौकारानं धावफलकावर 33. येणारे 24 मध्ये 34चा पाठलाग हा धावफलकावर करायचंय. 2 पराभूत संघ प्रेक्षकांच्या माहितीसाठी आलेले संपूर्ण आता प्रेक्षक राजा वर्ग. संध्याकाळचं सत्र आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा संपूर्णतः आलेले मायबाप प्रेक्षक राजा वर्ग आणि संपूर्णतः प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. दिविशा 11 तेजस 11चा तो संघ आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. वैयक्तिक धावा नितेश पाटील ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा धावफलकावर आल्या. रुपेश सोनार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक 11 धावांची खेळी. त्यानंतर करण गवळी असेल वैयक्तिक 4 धावांची खेळी. नयन कालुष्टे ज्याच्या बॅटमधून एक प्रहार आपण पाहिला. वैयक्तिक 8 धावांची ती खेळी असेल. त्यानंतर निलेशचा खेळ, जिग्नेश वजेचा तो खेळ. लॉसन कोरिया पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आणि त्या बळावर धावफलकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 33 धावा ह्या धावफलकावर बनवल्या जातात. येणारे 24 मध्ये 34चा पाठलाग. डुवाडायची लढत आहे. परंतु संतनगर नगरीमध्ये आज आपण आलोत आणि संतनगर आज आपण पाहायला गेलं तर एक प्रसिद्ध गोविंद पथकासाठी क्षितिज उत्सव सीझन 2 आणि त्या सीझन 2 मध्ये चॅम्पियन प्रो गोविंदा पथक आणि त्या ठिकाणी देखील पालघर जिल्हा वसई तालुका चर्चा आहे आणि त्याची हा व्हिडिओ आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. त्यांचं एक ते एकोबा आणि त्यासाठी देखील त्यांचं नाव घेतलं जात आहे. संतनगर म्हटलं तर एक गणेश उत्सव येते. बाप्पांचं विसर्जन. ना डीजे ना बँड तर पारंपरिक अर्थातच मृदुंग टाळ ढोलकी आणि ह्यावर वाजत गाजत संतनगरचं राजाचं ते विसर्जन. ह्या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत तुर्ताच मॅचच्या दिशेनं.
34चा पाठलाग धावफलकावर करायचा आहे. दिविशा 11 तेजस 11 विपक्षात JCC जीवदानी क्रिकेट क्लब ह्या दोन संघातील ही डुवाडायची लढत. दोन सलामीवर बॅटर, एकीकडे गौतम पाटील आहे तर दुसरीकडे निशांत पिळाने. हे दोन खेळाडू पुढील चेंडू पुन्हा एकदा फेकीत निके, परंतु तुर्तास सिंगल धाव धावफलकामध्ये कंप्लीट केली जाते. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ, 2 धावा धावफलकावर येतात. दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची ती क्षमतावान खेळाडू आहेत. गौतम पाटील सातत्यानं टेनिस क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट जवळून हा खेळाडू जाणतोय. पाठचे 10 ते 12 वर्ष झाले. ह्या खेळाडूचा देखील वेगळा एक वर्चस्व, वेगळा एक दबदबा हा सातत्यानं मैदानामध्ये पाहिला आणि तो खेळत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 3 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. कल्पेश गोलंदाजी मार्कवर आणि त्याला सन्मान देत असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जिंदगी खेलती भी उससे के साथ है ना जो खिलाड़ी बेहतरीन होते हैं. दर्द सबके एक ही मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर भी जाता है. येथून संघर्ष करावा लागेल. येथून ती डुवाडायची लढत आणि ह्या डुवाडायच्या लढतीमध्ये कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी ठरणार ती येणारी काळ वेळ. परंतु आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा ह्या धावफलकावर येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 34चा पाठलाग आहे. पहिल्या 5 मध्ये 5 चेंडूंना तो सन्मान देत असताना शेवट आता कोणाच्या बाजूने जाणार. शेवट यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. नितेश पाटील होता. निशांत पिलानेचं ते आक्रमण आपण पाहिलं, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 6 धावा धावफलकावर. मर्द मराठ्याच द्वार जणू तलवारीची धार. मराठ्याच द्वार जणू तलवारीची धार. हात करू नका आमच्यावर रागाचा हो. हात करू नका आमच्यावर रागाचा. जिथं घुसतं या मराठ्याच द्वार, जिथं घुसतं या मराठ्याच द्वार. थँक्यू. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, आतापर्यंत 6 धावा धावफलकावर. दुसरं षटक आता गोलंदाजी मार्कवर थोडेसे चेंजेस केले जातात. दुसऱ्या षटकामध्ये मयूर पडेलकर, दिविशा तेजस 11चं एक भलं मोठं शस्त्र आहे आणि त्यावेळेला मैदानामध्ये त्यांनी समोर आणलंय. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 7 धावा धावफलकावर येत आहेत. रिस्क जोखीम येथून घ्यावी लागेल, नाहीतर ह्या स्पर्धेच्या बाहेर कोणत्या तरी एका संघाला जावं लागेल आणि त्यासाठी ते कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी बनवू शकत नाही. समुद्र ज्या वेळेला उधाणलेला असेल, लाटांवर लाटा कोसळत असेल, वादळ सुटलेलं असेल आणि त्यावेळेला जर का तुमची नौका तेथून पार होते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही उत्तम खलाशी म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मॅचचं सिच्युएशन देखील त्याच प्रकारचे आहे. दोन संघांसाठी डुवाडायची लढत आहे. दोन्ही संघांकडे प्रचंड मोठा अनुभव आहे, परंतु कोणता संघ कोणावर आता हावी पडणार. आतापर्यंत पहिल्या 9 मध्ये 9 धावा धावफलकावर येत असताना संयम हा गमावला जातोय. संयमाचा बांध फुटतोय आणि गौतम पाटील या खेळाडूला मैदान सोडावं लागतंय. धन्यवाद. शिवरायांचा सातत्यानं तो नामोल्लेखन आणि जेथे जेथे शिवरायांचा नामोल्लेखन होतो ना, तेथे तेथे एक वेगळा इतिहास हा सातत्यानं घडत असताना आपण पाहतोय. आणि ह्या स्पर्धेनं देखील पहिल्या दिवसात, आजच्या दिवसामध्ये तो इतिहास दाखवलाय. ती बक्षीस असतील, ती वैयक्तिक पारितोषिके असतील, ती ट्रॉफी, सर्व काही भारावून टाकणार आहे, सर्व काही प्रेमात पाडणार आहे. त्या ट्रॉफीकडे आपण पाहत राहिलं तर जणू काही पाहतच राहू. आणि त्या प्रकारची ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं आमचा ऑपरेटर नयन तांडेल कालच्या दिवसापासून तो म्हणतोय आम्हाला ट्रॉफी ही घरी न्यायची आहे, परंतु ते पार्टिसिपेशन नाही आहेत आणि त्या कारणास्तव
शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 4 धावा धाफकावर पुन्हा एकदा चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. चांगल्यारीत्या फील्ड आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 10 धावा धाफकावर येणारे 12 चेंडूमध्ये मॅच इक्वेशन मुख्य स्क्रीनवर आता DBN ची टीम दर्शवते की येणारे 12 मध्ये 24 धावा ह्या धाफकावर बनवायच्या आहेत. राज आलं जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजे. राज आलं राजे आले होते स्वराज्यासाठी आणि आम्ही आहोत त्यांच्या विचारांसाठी. आणि ह्या राजांच्या विचारांना राजांना खऱ्या अर्थानं फॉलो करत असताना ही स्पर्धा यावेळेला टिपलाय जय संपलाय काय लॉसन कोरिया बड़ी मछली जाल में फंसी है. स्वप्नील बोने स्वप्नील सर बॅक टू द पार्ट. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. थँक्यू. पहिल्या चेंडूवर पाठच्या 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत संपूर्णतः पारडं थोडंसं आता दिविशा तेजस 11 संघाकडून झुकत असताना आपण पाहतोय. येणारे 10 मध्ये 23 धावा धाफकावर बनवायचे आहेत. अर्थातच काय एक्सेलेट करणं यावेळेला गरजेचं आहे. निशांत पिळाने ज्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे प्रचंड मोठा क्षमतावान तो खेळाडू आहे. परंतु यावेळेला पंचांचं बोट हवेत. अर्थातच निशांतला देखील आता मैदान सोडावं लागतंय. यस थँक्यू. आदरणीय सन्माननीय डीजे मयूर भोईर आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डीजे मयूर म्हटलं तर एक वसई तालुक्यातील एक मोठा ब्रँड ह्या क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळतोय. अवेलेबल म्हणून नव्हे तर एक व्हॅल्युएबल म्हणून ह्या डीजे मॅन कडे पाहिलं जातं. एक स्मित हास्य नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डीजे मयूर भोईर यांचं मुख्य मंचावर यावेळेला आगमन होत असताना आपण पाहतोय. वेलकम मयूर. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आदरणीय सन्माननीय पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम मयूर. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय ज्या ठिकाणी पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 16 धावा धाफकावर येणारे 6 मध्ये 18 धावा धाफकावर बनवायचे आहेत. मुख्य स्क्रीनवर आलेले मान्यवर ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या सोबतीनं डीजे मयूर भोईर एक कलाकार आहेत आणि त्यांच्या ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं वळतोय ज्या ठिकाणी येणारे 6 मध्ये 18 धावा धाफकावर बनवायचे आहेत. क्या बात आहे. पहिला चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड येतोय. चेंडू सीमारेखा बार चौकार. थँक्यू डीजे. येणारे 4 मध्ये 14 धावांची गरज आहे. अरुण पाटील गबरी यावेळेला पहिल्या चेंडूवर एक्सलेट करतोय. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये तितकासा आला नव्हता. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 मध्ये 5 धावा धाफकावर आहेत. आता येणारे 4 मध्ये 13 धावा धाफकावर बनवायचे आहेत. बनवल्या जातील का? दिलीप शर्मा दुसरीकडून आहे. समोर एकाला रोकायचंय तर समोरच्याला आता टोकायचंय. 4 मध्ये 13 धावांची गरज असताना पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. नितेश पाटील पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर देखील नितेशला आपण त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिलंय. 3 मध्ये 3 मोठ्या फटक्यांची गरज. अरुण पाटील ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत तो एक चौकार आलाय परंतु येथून खऱ्या अर्थानं ती हिरो बनण्याची गबरीसाठी एक सुवर्ण संधी आहे. पहिला येणार का नव्हे. येतोय चेंडू डायरेक्टली सीमारेखा बार. अरुण पाटील ज्याला आता मैदान सोडावं लागतंय. कुणाला घेऊ नाही दिला तो फायदा कुणी ना झाला.
नवयुग 11 जयस्मृती अर्णाल आपला कर्णधार पाठवायचा आहे मुख्य मंचाच्या दिशेनं. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. वरून न्यू बॅटर येतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम दिविशा 11 तेजस 11. हार्डलक टीम JCC. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. आपण देखील अतिशय चांगला खेळ दाखवला, परंतु पुढील वाटचालींसाठी येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्याला देखील